कैसे बोया जी बोला हाँ चना ऐसे बोया जी चना कैसे उगा जी चना ऐसे उगा जी चना कैसे कटा जी चना ऐसे कटा जी चना कैसे कुटा जी मतलब चना चना ऐसे कुटा जी चना कैसे खाया जी चना कैसे खाया जी चना ऐसे खाया जी चना ऐसे खाया जी चना कैसे पचाया जी चना कैसे बचा जी चना ऐसे पचाया जी आता तुम्ही बोला मध्ये तिथे आकडे येतात तेव्हा किती ग्राम भरलं पाहिजे? अरे पावभर साठी किती ग्राम भरलं पाहिजे? हा मग 250 आकडा येतपर्यंत वस्तू घ्यायची 250च्या कमी दिली तर घ्यायची आणि 250च्या वर दिली तर दुकानदाराच्या लक्षात आणून द्यायचं की जास्त झाली म्हणून. तसाही दुकानदार हुशार असतो, जास्त देत नाही. मग चला परत एकदा, पावभर म्हणजे किती ग्रॅम? 250 ग्रॅम. ओके. त्यानंतर दुसरा आपल्याला एकक आहे जे व्यवहारामध्ये आपल्या रोजच्या कामी येते, अर्धा किलो. काय म्हणतो आपण त्याला? त्याला सांगा मग, अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? हा 500 ग्रॅम. आता 500 ग्रॅमचा डायरेक्ट गोटा आहे आपल्याजवळ, आहे ना वजन? चिल्लर वजन घेण्याची गरज नाही. चला टाका, टाक रे, करून ठेव एकदम टाक. हा, या पारड्यामध्ये आपण किती ग्रामचा गोटा टाकलेला आहे? यालाच आपण व्यवहारिक भाषेत काय म्हणतो? अर्धा किलो. धक्कांचं घरट सोडून दूर, धक्कांचं घरट